2024-25 साठी महाराष्ट्राचा अंतरिम अर्थसंकल्प आज सादर होणार। अर्थमंत्री अजित पवार मांडणार अर्थसंकल्प। तर यंदाच्या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा होण्याची शक्यता। दरडोई उत्पन्नाबाबत महाराष्ट्राची घसरण, तर परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल स्थानी। तुकोबाराया आज निघणार विठुरायाच्या दर्शनाला। संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज पंढरपूरकडे प्रस्थान। तुळजाभवानी मंदिर संस्थानांकडून आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून विठुरायाच्या मंदिर विकास आराखड्याची पाहणी, तर विकास आराखड्यात मदतीच्या दृष्टीने केली पाहणी। दूध दरासाठी पुन्हा संघर्ष पेटण्याची शक्यता। दुधाला प्रति लिटर 40 रुपये दरासाठी शेतकरी संघटनांचं आजपासून आंदोलन। राज्यात पावसानं गाठली सरासरी। आतापर्यंत 52% पेरण्या पूर्ण, तर पुढील आठवड्यापासून रखडलेल्या पेरण्यांना गती येणार। भाजीपाल्याची आवक घटल्यामुळे भाज्यांचे दर 100 पार। शेवग्याच्या शेंगांचा दर प्रति किलो 160 ते 200 रुपयांवर। टोमॅटो आणि भेंडीची प्रति किलो 80 ते 100 रुपये दराने विक्री। जळगावच्या यावलमध्ये मुसळधार पावसाची हजेरी। नदीवरील बांधकाम सुरू असलेल्या पुलाचं साहित्य वाचवताना मजुरांची तारांबळ। मुंबईमध्ये दरडी कोसळून गेल्या 3 दशकांमध्ये 290 बळी। सगळ्याच ठिकाणी पालिकेकडून जिओ नेटिंगसाठी चाचपणी। मुंबईमधील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई होणार। न्यायालयानं कान टोचल्यानंतर कारवाईसाठी संयुक्त मोहीम। कॉमर्स शाखेचा कट ऑफ वाढला। सायन्सचा कट ऑफ स्थिर, मात्र कला शाखेकडे विद्यार्थ्यांची पाठ। बीसीए, बीबीए, बीएमएस आणि सीईटीचा निकाल जाहीर। लॉग इन आयडी द्वारे पाहता येणार निकाल। पावसाळ्यामधल्या पार्श्वभूमीवर वसईतील पर्यटन स्थळांना बंदी। वसई विरार पोलिसांनी दिले आदेश। पंतप्रधान आवास योजनेमधील 8.25 लाख घरं पूर्ण, तर अजून 11 लाख घरांचं बांधकाम सुरू। राज्यातील गेल्या वर्षभरात 19,000 जणांना डेंग्यूची लागण। 55 जणांचा डेंग्यूमुळे मृत्यू। जालन्यामधील अंबडमध्ये पोलिसांची धडक कारवाई। पोलिसांच्या कारवाईत 45 लाखांचा गुटखा जप्त। शहापूरच्या शेईगावात बिबट्याचा मुक्त संचार। अंगणातील पाळीव कुत्र्यावर बिबट्याचा हल्ला, सीसीटीव्हीत कैद। आणि इंग्लंडवर दणदणीत विजय मिळवत टीम इंडिया फायनलमध्ये। तब्बल 10 वर्षांनंतर T20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये भारताचा प्रवेश।